देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओ सदिशा एथ इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेवितायेने पोट ध्याये मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्निहित पानिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंगाकारो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वंशी विभूषित करान्नवनीरदावात पितांबरादरुणबिंब फलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखाद्रविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णत्वदीय पदपङ्कजपञ्जरान्ते अद्येव मे विसतु मानसराजहंसः प्राणप्रयाण समय कफवात पीते कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिली दरबार में भोले बाबा के दुख दर्द मिटाए जाते हैं दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं। विठाला विठाला
हरे 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 विठाला 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 देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विठाला विठाला गजाननाच्या संकट जाईल माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते मनोनीला अंगारा मनोनीला अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते धन करुणेचा हसत मुखाने शेगाविया दरवळ तो शेगाविया दरवळ तो कधी होऊनी गुप्त चानक झाला भेटून येतो गण गण गणात बोते मंत्र मुखाने वदनारा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वामध्ये परमार्थिक हृदयामध्ये व्याप्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संत महंतांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरता गायला विठाला हरे विठाला 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 सज्जन हो सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं थोडंसं विको कमी करा सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे या ठिकाणी ही सेवा किमनिमित्त आहे आपण सर्वांनाच ज्ञात आहे सालाबाद प्रमाणे सुरू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आज 4 वर्ष होत आहेत आणि तृतीय दिवसाचं कीर्तन पुष्प समर्पण करण्याचा सुयोग या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे अत्यंत पवित्र दरबार आहे श्री पशुपती जगन्नाथ संस्थान या पवित्र दरबारामध्ये या भोलेनाथांच्या पवित्र प्रांगणामध्ये कीर्तनाचा हा सुयोग मला या ठिकाणी प्राप्त होतोय हे खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातील परम सौभाग्य आहे ज्या दरबारामध्ये ही सेवा आहे तो दरबार अत्यंत पवित्र आहे दरबार देवाचा जरी असला तरी मला असं वाटतं ज्यांच्या पादस्पर्शाने पुणे झालेला आहे ज्यांच्या माध्यमातून लाखो हजारो वारकरी या ठिकाणी एकत्रित येत आहेत व हजारो वारकरी त्या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये परिधान करत आहेत असे एक साधक वृंद
ज्यांच्या जीवनामध्ये साधना हीच त्यांची तपश्चर्या आहे असे परमपवित्र आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य बळीराम बाबा घोणसीकर यांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे. आणि आज माझं सौभाग्य आहे की माझ्या कीर्तनाला पूज्य बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने माझं हे सौभाग्य आहे. त्यानंतर ज्यांच्या श्रीमुखातून या ठिकाणी आपण सुंदर अशा प्रकारे पवित्र कथा ऐकत आहात. संगीतमय शिवमहापुराण अत्यंत पवित्र कथा आहे. भोलेनाथांच्या दरबारामध्ये भोलेनाथांची कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. त्या कथेचे प्रवक्ते आहेत आदरणीय आचार्य परमपूज्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज अमरावतीकर यांच्या पवित्र वाणीतून, यांच्या मुखारविंदामधून ही शिवमहापुराण कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात. हे देखील तुम्हा आपलं सौभाग्य आहे. आणि आज महाराष्ट्री देखील कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यामुळे त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. त्यानंतर बाबांचे परमपूज्य आदरणीय अत्यंत गोड स्वभावाचे आमचे ऋतिक महाराज गिरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. त्यानंतर आदरणीय अंबादास भाऊ यांच्याही चरणाला मी स्पर्श करतो. भरपूर जण या ठिकाणी अत्यंत मोलाचे आहेत, तसेच माझ्यावरती प्रेम करणारे व ज्यांच्या करवी आजचीही खऱ्या अर्थाने सेवा मला या पवित्र दरबारामध्ये प्राप्त झाली असे असणारे आमचे आदरणीय परममित्र, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे ज्ञानेश्वर महाराज रहाटे हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांच्यामुळे अर्थातच ही सेवा प्राप्त आहे असं ज्यांचं सौजन्य आहे आजच्या कीर्तनाचं, श्री गजानन महाराज सेवा समिती, त्याही मंडळाला मी खूप खूप धन्यवाद देतो की ज्यांच्यामुळे सुद्धा हा सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. तुम्ही सर्वच मंडळी खूप मोलाची या ठिकाणी आहात. मृदंगावरती साथ करणारे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गजानन महाराज खोरुणे, गायक वृंदांमध्ये आमचे आदरणीय अमोल महाराज आहेत, आळंदीवर्ण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर पवन महाराज आहेत, सुरेश महाराज कातडे आहेत, पवन महाराज आहेत. असे सर्वच खूप गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं प्रत्येकाचं नाव घेणं मला या ठिकाणी करणं प्राप्त नाही आहे, परंतु एक एक व्यक्ती मात्र खूप मोलाचा आहे आणि हृदयातून मी त्या व्यक्तीचं स्वागत या ठिकाणी करतो आहे. कीर्तनासाठी पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्व श्रोतृगण यांच्याही चरणाला स्पर्श करतो. खास करून विशेष करून आमच्या वेलनेस फॅमिलीमधून जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय डॉक्टर राजेश सर, त्यानंतर सचिन सर आणि ऑल फॅमिली, त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. आणि चिंतनासाठी निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करतो. विठाल अभंग अत्यंत गोड आहे. सज्जन हो, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकाळा. अभंग अत्यंत गोड आहे, अत्यंत पवित्र आहे, जगद्गुरु तुकोबार आहे. या अभंगाच्या माध्यमातून संतांचा विशेष रीतीने अभेद प्रतिपादन करतायत. विठाला सज्जन हो, कीर्तनासाठी आपण उपस्थित आहात. मला अतिशय आनंद होतो. या पवित्र दरबारामध्ये ही चिंतनरूपी सेवा मला प्राप्त होते, हेही माझं सौभाग्य आहे. ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे, ऐका दादा, जास्त वेळ तुमचा नक्कीच घेणार नाही. आपल्याकडे फक्त 1 तास 10 मिनटं या ठिकाणी आहे. 1 तास 10 मिनटामध्ये आपल्याला थांबायचं आहे. परंतु माझे हात जोडून तुम्हाला विनंती असेल की माझा येणारा प्रत्येक शब्द हा कर्णपटलाद्वारे आपल्या हृदयापर्यंत घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या एका शब्दाकडे जर आपण लक्ष दिलं तर आणि तरच माझं कीर्तन आपल्याला कळणार आहे. यदा कदाचित आपण जर माझ्या शब्दाकडे अवधान देणार नाही तर माझं कीर्तन हे आपल्या पचनी पडणार नाही. आणि कीर्तन ज्या वेळेला आपल्या पचनी पडणार नाही त्यावेळेला अपचन होण्याची दाट शक्यता असते. आणि असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये असं जर वाटत असेल तर माझ्या एका शब्दाकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अभंग अत्यंत सुंदर आहे. ज्या संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे तो संप्रदाय देखील खूप मोठा आहे. त्या वारकरी संप्रदायाची विराटता, वैभवता मी नेहमी सांगत असतो. आपण सर्वजण भाग्यशाली आहात की त्या संप्रदायामध्ये आपण आहोत की जो संप्रदाय अत्यंत उच्चतम संप्रदाय, अत्यंत विराट संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाची वैभवता मी माझ्या स्वजीवनामध्ये ज्यांना अनुभवलं, ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो, असे आदरणीय पूज्य
एक काळी ज्यांची ओळख होती पितामह भीष्माचार्य, एक वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव लौकिक होतं, असे आदरणीय पूज्य वक्ते बाबा जाता जाता तुम्हाला वारकरी संप्रदायाची व्याख्या देऊन जातात की ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे तो वारकरी संप्रदाय देखील आम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्या संप्रदायामध्ये आपण राहतोय, वारकरी संप्रदाय हो, त्या वारकरी संप्रदायाची प्रणाली काय आहे हे सुद्धा आमच्या लक्षात आलं पाहिजेत ना, की ज्या संप्रदायामध्ये आमचं जीवन आहे, ज्या संप्रदायामध्ये आमचा प्रवेश आहे, ज्या संप्रदायाची विचारधारा आम्ही या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये जोपासतोय तो वारकरी संप्रदाय काय आहे. त्या वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थाने व्याख्या कधीतरी आम्ही समजून घेतली का? परंतु सौभाग्य आहे आमचं की ती व्याख्या आम्हाला जाता जाता वक्ते बाबांनी दिली की ज्या वारकरी संप्रदायामध्ये आमचं जीवन आहे तो वारकरी संप्रदाय किती विराट आहे. काय आहे संप्रदाय? जो अनादी आहे, वेदबोधित आहे, सफल आहे आणि थोर पुरुषांनी स्वीकृत आहे. या 4 अवच्छेदकांनी जो गोवल्या जातो ना त्याला वारकरी संप्रदाय म्हणा. लक्षपूर्वक ऐका. जो अनादी आहे, वारकरी संप्रदायाची सुरुवात जर विचारली तर आम्हाला सांगता येत नाही दादा याला अनादी म्हणतायत. आजही जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाची सुरुवात सांगणारा वक्ते बाबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कोणी पैदाच झाला नाही. ज्या संप्रदायामध्ये आपला प्रवेश आहे तो संप्रदाय किती विराट आहे, अनादी आहे, ज्याची सुरुवातही सांगता येणार नाही. अनादी निर्गुण हे आपल्याला बोलता येईल. अनादी निर्गुण अर्थात विठाला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहणी प्रती, इथपर्यंत आम्हाला सांगता येईल. पण या अगोदर काय आहे नाही सांगतायत, यालाच अनादी म्हणतायत. ऐका, अनादी वेदबोधित आहे, वेदाने देखील वारकरी संप्रदायाला संमती दिली, तो माझा वारकरी संप्रदाय. अनादी वेदबोधित सफल आहे. ज्यांचा प्रवेश वारकरी संप्रदायामध्ये असेल तो व्यक्ती कृतार्थ झालाय सज्जनो. अनादी वेदबोधित सफल आहे. आणखी कसं आहे, जगद्गुरु शंकराचार्य, जगद्गुरु वल्लभाचार्य आदी करून जेवढे विद्वद रत्न या वारकरी संप्रदायामध्ये अर्थात या भूतलावरती झाले असतील, या सर्वांनीच वारकरी संप्रदायाला संमती दिली, तो माझा वारकरी संप्रदाय आहे. दादा ऐका ना किती गोड आहे. आदी करून जेवढेही विद्वत रत्न असतील त्या सर्वांनीच माझ्या वारकरी संप्रदायाला संमती दिली. त्या वारकरी संप्रदायामध्ये जर आमचा प्रवेश असेल दादा तर आम्ही किती भाग्यवान आहोत. केवढी मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे ना. अनंत साधू अर्थात याच वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहिलेत की ज्यांच्याच कृपा आशीर्वादाने, ज्यांच्या असीम कृपेने आज आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत. अजून सांगू द्या मला, त्याच वारकरी संप्रदायामध्ये आज माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित असणारे पूज्य आदरणीय बळीराम बाबा आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. साधना जीवनामध्ये सज्जनो ही खूप महत्त्वाची आहे. मला असं वाटतं अनेक महाराज मंडळी आपल्याला मिळतील, परंतु ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना आहे असे साधू आपल्याला दुर्लभ आहेत, दुर्लभ आहेत. तुम्ही पंचक्रोशीतील वा सुलतानपूर नगरीवाले खरोखर भाग्यवान आहात की पूज्य बाबाजींचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी नित्य होत आहे. आणि हेच मला असं वाटतं जीवनातलं सर्वात मोठं सार्थक असेल. विठाला विठाला जीवनामध्ये साधना मला असं वाटतं परमार्थिक जर जीवन असेल ना दादा, लक्षपूर्वक ऐका. आजच्या कीर्तनात कदाचित तुम्हाला विनोद नाही मिळणार, आजच्या कीर्तनामध्ये कदाचित तुम्हाला एखादा विषय वेगळा नाही ऐकायला मिळणार, परंतु खऱ्या अर्थाने आजचं कीर्तन जर तुम्ही ऐकलं ना तर नक्कीच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र कीर्तन हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीये. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमार्थिक जर आमचं जीवन असेल तर साधना ही आमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पळते, परमार्थिक आमचं जीवन आहे. मग परमार्थिक जर आमचं जीवन असेल तर मला असं वाटतं परमार्थ ही जर आमच्या जीवनातली साधना असेल तर ती साधना नक्कीच आमच्याकडून जोपासल्या जाती का? परमार्थ आमच्या जीवनामध्ये होतोय का? ती नाम साधना आमच्या जीवनामध्ये होते का? आणि ती नाम साधना जर आमच्या जीवनामध्ये होत नसेल तर आम्ही खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजेत की आम्ही परमार्थिक आहोत का? जर नाम साधना ही जर आमच्याकडे होत नसेल दादा ऐका ना, साधना ही खऱ्या अर्थाने खूप अपूर्व आहे. आणि साधनेला ज्या व्यक्तींना स्पर्श केला मला असं वाटतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुसरं काहीच वैभव शिल्लक राहत नाही. कारण साधना हेच वैभव इतकं मोठं असतं की त्या वैभवापेक्षा सगळं काही छोटं असतं. साधनेपेक्षा मोठं काहीच नाहीये. साधनेचा आवाजही मोठा असतो, साधनेची ताकदही मोठी असते. मला असं वाटतं साधना ज्याकडे असेल त्याला स्वर्ग सुद्धा झिरो असतो. हा, साधनेची ताकद खूप अपूर्व आहे सज्जनो.
साधना ज्यांच्याकडे असेल त्याला विचारा तुम्हाला जगातलं काय हवंय. विचारा जगद्गुरु तुकोबारायांना तुम्हाला आणखीन काय हवंय. तुकोबारायांच्या जीवनामध्ये साधना होती. तुकोबारायांनी सांगितलं साधने पलीकडे आम्हाला काहीच लागत नाहीये. साधना हेच आमचं जीवन आहे. तुकोबाराय तुम्ही फक्त मागा, तुम्हाला हवी असलेली वस्तू सुद्धा आम्ही प्राप्त करून देऊ शकतो. परंतु तुकोबारायांनी सांगितलं मला काहीच पाहिजेत नाही. नामचिंतन रूपी साधना हेच ध्येय ज्यांचं आहे, मला असं वाटतं तो परमार्थिक आहे, तो साधक आहे, तो साधू आहे, तो संत आहे. आजच्या विश्वामध्ये जर आम्ही बघायला गेलं, आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर बोबाटा भरपूर आहे, सोंग भरपूर आहेत, पण साधू असतील असं मात्र नाहीये. साधूचा वेश परिधान केला म्हणून कोणी साधू होत नाहीये. कपडे घातले म्हणून कोणी साधू होत नाहीये. फेटा बांधला म्हणून कीर्तनकार होऊ शकतो, साधू नाही होऊ शकत. कीर्तन करता येतं म्हणून वक्ता बनू शकतो, साधू नाही बनता येत. सुंदर बोलता येतं, ते वक्तृत्व कला आहे, पण साधना तुमच्या जीवनात असेल असं मात्र नाहीये. साधनेचं जीवन वेगळं आहे, कीर्तनातलं बोलणे ही कला वेगळी आहे. सज्जन हो, मला असं वाटतं साधूचं जीवन हे इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे, त्या पलीकडे जीवनच असू शकत नाही. दादा विचारा ना, विचारा तुकोबारायांच्या जीवनामध्ये. तुकोबारायांना विचारा तुकोबाराय तुमची काय साधना आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे. तुकोबारायांनी सांगितलं मला काही अपेक्षित नाही, माझं जीवन हे परमार्थमय जीवन आहे आणि साधना हेच माझं जीवन आहे. आज जर साधनामय जीवन जर आपलं बनलं, आज जर परमार्थ आपल्याला जर करायचं असेल, नाम साधना जर आपल्याला करायचं असेल, आणि आत्ताच्या घडीला जर मी तुम्हाला सांगितलं आपल्याला नामस्मरण करायचंय 2 तास 4 तास 5 तास, मला असं वाटतं 1 तासामध्ये मंडप हळूहळू कमी व्हायला लागेल. तुम्ही कीर्तनाला आलात नाही, तुम्ही फक्त वक्त्याला ऐकण्याकरता आलात, तुम्ही फक्त श्रवण करण्याकरता आलात. कीर्तनाची खऱ्या अर्थाने व्याख्याच वेगळी आहे हो. कीर्तनामध्ये हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं भजन करणं याला तर कीर्तन म्हणतात. मी बोलतो हे व्याख्यान आहे, मी बोलतो ही वक्तृत्व कला आहे, पण कीर्तन या शब्दाला जर आपण स्पर्श केला तर प्रभू हाताने टाळीन मुखाने भगवंताचं नामस्मरण करणं याला जर आम्ही कीर्तन म्हणत असेल तर किती लोकांची तयारी आहे या कीर्तनाला बसण्याची. आपल्या बाबतीत सोडा हो, तुकोबारायांच्या बाबतीत बघा. तुकोबारायांनी नाम साधना करायला सुरुवात केली, कीर्तनामध्ये तुकोबारायांचं भजन रंगलं. एक 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 उठून जायला लागला, शेवटी एकच शिल्लक राहिला. कोण? ऐकलंय ना तुम्ही? ज्याची घोंगडी होती तो शिल्लक होता. त्याला तुकोबारायांनी विचारलं बाबा तू कसा थांबला? मी कशाला थांबतो, पण माझी घोंगडी अडकली नाही तर. मग तुकोबारायांच्या बाबतीत जर ही परिस्थिती होती तर आता तर आपण कलियुगात आहोत. लेटेस्ट कीर्तनं आपण ऐकणारे आहोत. 10-10 सेकंदाचे 30-30 सेकंदाचे व्हिडिओ आपल्या कानावरती पडतात. यूट्यूबवाल्यांची कमाल आहे. 1 मिनिटाचा 30 मिनिटाचा अर्थात 30 सेकंदाचा व्हिडिओ आपल्या कानावरती पडल्यानंतर त्याच वक्त्याची तारीख आपल्याला पाहिजेत. एवढं स्पीड 5G आहे ना आता. हां, एवढ्या स्पीडने आपण जगतोय सज्जन हो. साधना कुठं कळणार आहे आपल्याला? हा, आम्हा लोकांना कीर्तन बांधून बोलता खूप सुंदर येतं, ऐका बरं का, पण कृतीत असेल असं मात्र नाही. हां, बोलता लय सुंदर येतं दादा. सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी. कीर्तन झाल्यानंतर फक्त नारळाच्या खालून गजानन महाराज पाकिट नसू द्या, कीर्तनकार गाडीत थाया थाया नाचायला लागतो. सांगताना किती सुंदर सांगतो. मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर की हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. किती सुंदर सांगता येतं. काही येत नाही सोबत. सिकंदर नावाचा राजा होऊन गेला, दोन्ही हात खाली होते. आपणही ज्यावेळेला स्मशानामध्ये आपल्याला नेल्या जातं त्यावेळेला भूषणेही घेती काढोनिया, काही सोबत नेता येत नाही. त्या कीर्तनकाराची फी विचारा, 51,000, 25,000, 41,000. मी कशासाठी बोलतोय? मी लय शहाणा नाहीये, पण हे बोलणं खूप सोपं आहे ना महाराज. हां, कृती मात्र खूप कठीण आहे. हा, कृती मात्र खूप कठीण आहे महाराज. परंतु तुकोबारायांच्या जीवनाला जर स्पर्श केला ना, मला माफ करा पण मी नेहमी सांगत असतो दादा,
परमार्थाचा जर विचार केला, आमचं भाग्य आहे, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु स्वतःला जर कधीतरी प्रश्न जर विचारला ना, आपण परमार्थिक आहोत का, आपण साधक आहोत का, असा प्रश्न ज्यावेळेला आपण स्वतःला विचारू ना, त्यावेळेला परमार्थाच्या पहिल्या शिडीवरती सुद्धा आमचा प्रवेश नसेल. पहिल्या शिडीवरती सुद्धा अजिबात नाही. हा अजिबात नाही दादा. हा आम्हाला बोलता खूप सुंदर येतं, पण परमार्थ आमच्या जीवनात असेल असं मात्र नाही. विठाल विठाल हरी विठाल 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 विठाल. जगामध्ये वास्तव प्रेमाचा विचार ज्या ठिकाणी केला जातोय, सज्जनो ऐका, थोडंसं लक्ष द्या. जगामध्ये वास्तव प्रेमाचा विचार ज्या ठिकाणी केला जातो, त्या प्रेमाला देखील बाद यावा, ते प्रेम देखील कमी पडावं, असे एक उच्चतम प्रेम या जगाच्या पाठीवरती वावरतंय. थोडंसं लक्ष द्या. जगातील वास्तव प्रेमाचा जर विचार करत असताना त्या प्रेमाला देखील बाद येतोय, ते प्रेम देखील कमी पडतंय, असं वास्तव प्रेम जगाच्या पाठीवरचं कुठलं आहे? आपल्याला उच्चतम प्रेमाची स्थिती बघायची आहे, परंतु वास्तव प्रेमाला देखील स्पर्श करणं खूप गरजेचं आहे. काय आहे वास्तव प्रेम? वास्तव प्रेमाला जर स्पर्श केला तर मला असं वाटतं तुम्ही आपण सर्वजण ज्ञात आहोत, आई आणि मुलगा या प्रेमापलीकडं जगाच्या पाठीवर दुसरं कुठलं प्रेम असू शकत नाहीये. बरोबर आहे का? हा, हे वास्तव प्रेम आहे. हे मी नाही, नाथ महाराज याला स्पर्श करतायत की आई पुत्रा पौरुते प्रेमची उरले नाही. आई आणि मुलगा म्हटला की त्या प्रेमाला सीमा राहत नाही दादा. इतकं प्रेम आई मुलावरती करते. बरोबर आहे? आईचं मुलावर किती प्रेम आहे असा जर कोणी प्रश्न केला तर नाथ महाराज सांगतात आई पुत्रा पौरुते, त्याला सीमा नाहीये, इतकं प्रेम आई मुलावरती करत असते. आहे का? हो आहे. मला असं वाटतं एखादा कीर्तनकार ज्या वेळेला आईच्या गाण्याला स्पर्श करतोय, त्यातली ताकद इतकी आहे की संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावरती घेतल्या जातोय. ही आई या शब्दातली ताकद आहे. लक्षपूर्वक ऐका. आई या शब्दाची ही वात्सल्यता आहे. आई या शब्दाचं हे प्रेम आहे. म्हणून आई मुलावर किती प्रेम करते मी त्याला जास्त स्पर्श करणार नाही, परंतु जगातील ही वास्तव प्रेमाची घटना आहे. हा, याच्या पलीकडे जगाच्या पाठीवर कोणी प्रेम करत नाही. पण तरी सुद्धा हे प्रेम देखील कमी पडावं, यापेक्षा उच्चतम प्रेम आपल्याला बघायचंय. आईचं प्रेम सुद्धा कमी पडतं का? हो पडतं ना. एखाद्या वेळेला आई हॉस्पिटलमध्ये आहे, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. डॉक्टर साहेबांनी प्रश्न विचारलाय, आई हवी की मुलगा हवा? वास्तव प्रेम म्हणून आपण आईला समोर घेतलंय. आईच्या पलीकडं कोणीही प्रेम करत नाही हेही आपण पाहतोय. पण मला असं वाटतं डॉक्टर साहेब ज्या वेळेला प्रश्न विचारतात तुम्हाला आई हवी की मुलगा हवा, त्यावेळेला आपलं काय उत्तर असतं? बोला बोला, काय असतं आपलं उत्तर? आई हवी आहे ना. ज्या क्षणाला आईचा प्राणांत होतोय, आई मृत्यूच्या दारामध्ये उभी आहे, अशा वेळेला मला असं वाटतं आपण आईच मागतोय. मला असं वाटतं आई कुठंतरी इथं कमी पडत असेल. आई ही खूप अपूर्व आहे बरं का, पण मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यावेळेला आम्हाला आई हवी, मुलगा गेला तरी चालतो. मला असं वाटतं इथंच ही वास्तवता कमी पडते. परंतु याहीपेक्षा उच्चतम प्रेम कुठलं आहे? मी आईला अजिबात जास्त स्पर्श करणार नाही, मला समोर चालायचंय. यापेक्षा उच्चतम जगाच्या पाठीवरचं आपल्याला जर बघायचं असेल दादा, तर ते आहे देव आणि संत. हा, संतांचं प्रेम मात्र असं नाही आहे. किती प्रेम करतायत संत देवावर. देव सुद्धा संतांवरती किती प्रेम करतोय यालाच स्पर्श करणारा अभंग आहे सज्जनो हा. आणि आज खऱ्या अर्थाने पूज्य बाबाजी कीर्तनामध्ये म्हटल्यानंतर मला अतिशय आनंद होतोय. आणि या अभंगाला स्पर्श करण्यासाठी देखील मला खूप अतिशय मनातून आनंद होतोय. हा, किती प्रेम असेल हो कोणाचं? आईचं मुलावर आहे, हे वास्तवता आपण पाहिली. परंतु याही प्रेमापेक्षा उच्चतम प्रेम आपण पाहणार आहोत, आणि ते प्रेम आहे देव आणि संत. देव आणि संत यापेक्षा जास्त प्रेम कोणीच करू शकणार नाही दादा. किती प्रेम करता येतो संतांच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर मला असं वाटतं किती प्रेम करतायत संत देवावर असा प्रश्न जर आपण विचारला, मला असं वाटतं पहिला प्रश्न आपण ज्ञानोबरायांपर्यंत जाऊयात, ज्ञानोबरायांना विचारूयात, ज्ञानोबराय तुम्ही देवावर किती प्रेम करतायत? वा, दोघांचा संवाद पकडा. एका बाजूला जगाचा मालक उभा आहे, ज्ञानोबराय समोर आहेत, आणि देवाने ज्ञानोबरायांना प्रश्न करावा, ज्ञानोबा बोला ना देवा, तुम्ही माझ्यावर प्रेम करतायत? देवा हे काय बोलणं झालं का? किती प्रेम करतायत?
ज्ञानोबराय सांगतात, देवा कसं सांगावं बरं. आपल्याला लगेच सांगता येतं, इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की घाससुद्धा गोड लागत नाही, आहे की नाही. आपल्याला किती पटकन बोलता येत. हा, जेवणसुद्धा करूसं वाटत नाही, कडबा खा मग. इतकी आठवण येते ना तुझी, इतकी आठवण येते ना, काही गोड लागत नाही, पाणीसुद्धा प्यावं वाटत नाही, रोगर पिकी मग थोडंसं. हा, आपल्याला हे बोलता येतं ना. हा, बघावं तिकडं तूच दिसती, हे बोलता येतं. ज्ञानोबराय म्हणतात, देवा मला कसं सांगता येईल हो, प्रेम नोहे बोलता दाविता, हे अंतरी, अर्थात हे हृदयातून ओळखलं जातं, हे बोलण्याचा विषय नाही आहे. तरी पण सांगा ना किती प्रेम करताय. ज्ञानोबराय सांगतात, देवा किती प्रेम करतो, असा जर तुझा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे, तुझी आनवाही नगा देवराया. देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आनवाही नगा देवराया, देवराया बहु आवडसे जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया. ऐका ना दादा, ज्ञानोबराय शपथ घेत आहेत बरं का, शपथ. देवा किती प्रेम, पांडुरंगाची शपथ घेताय, तुझी आनवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. किती आवडतोय, किती आवडतोय, तुझी शपथ घेऊन सांगतो. बघा, प्रेमामध्ये सुद्धा शपथा घेणारे आपण अनेक बघतो, पण त्या शपथा फक्त शब्दानेच व्यक्त केलेल्या असतात. त्या हृदयातून असतील असं मात्र नाहीये. बोलता कोणाला येतं ना, शब्दाने बोलावं लागतं ना, ते तर काहीच नाहीये. पण कृती मात्र अजिबात नसते, शून्य अर्थाने कृती असते. ज्ञानोबराय घेतात ती शपथ हृदयातून आहे, तुझी आनवाही नगा देवराया. तुझी शपथ घेऊन सांगतो किती प्रेम करतो. बहु आवडसी जीवापासून या, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त तू आम्हाला प्रिय आहे. ऐका ना, शास्त्राचा हा सिद्धांत आहे, परम प्रेमास्पद विषय हा आत्मा, व्यक्ती हा स्वतःच्या जीवापेक्षा जास्त कोणावर प्रेम करत नाहीये बरं का. हा व्यक्ती हा जितकं प्रेम स्वतःवरती करतो याच्यापेक्षा जास्त प्रेम हा जीव कोणावर करत नाही. परंतु ज्ञानोबराय बोलतात, तुझी आनवाही नगा देवराया, बहु थोडंफार नाही, बहु आवडसी जीवापासून या. किती आवडतो, बापरे बाप, त्याला सीमा नाहीये महाराज. खरंच इतकं प्रेम संत करतात का हो देवावरती? अरे बाप रे बाप, त्यांचा विषय हाच देव बनलेला असतो दादा. आपला विषय जरी संसारिक बनलेला असेल, परंतु संतांचा विषय जर असेल तर तो फक्त देव बन. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विजय तो त्याचा झाला नारायण. नवडी जन धन माता पिता, नवडी जन धन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. नवडी जन धन माता पिता, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. विजय तो त्याचा झाला नारायण, झाला विषय तो त्यांचा झाला नारायण.
संतांचा विषय हा देव बनलेला असतो. माझा प्रश्न असेल दादा तुम्हाला, तुमचा विषय काय आहे? तुमचा विषय काय? आता जरी तुम्हाला प्रश्न विचारला तुमचा विषय काय, तर तुमचा विषय इतकाच आहे की तुम्ही 1 तास उरका ना, आम्हाला घरी झोपायला जाऊ द्या. आमचा विषयाच्या पलीकडे काहीच नाही आहे. हरभरं लावलंय, आता पाऊस नाही आला पाहिजेत, नाही तर त्याच्यावर सुद्धा एखादं विघन येईल, हाच आमचा विषय आहे. लग्नाची सुरुवात झालेली आहे, मुलगी सुंदर आहे, मुलीसाठी एखादा नवरा बघा, हाच आमचा विषय आहे. मुलगा खूप शिकलेला आहे, त्यासाठी एखादी सुंदर मुलगी बघा, हाच आमचा विषय आहे. हा, नावडे जन, नावडे धन. हा, जन ठीक आहे, जनापर्यंत आम्ही विचार करू शकतो, ठीक आहे, जगाशी आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. पण नावडे धन, धन, ज्या धनासाठी सगळ्या काही गोष्टी केल्या जातात, ज्या धनासाठी एखाद्याचा जीव सुद्धा घेतला जातो, ते धन आणि ते नावडे. हा 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 हा, हे तर लय झालं मग. नावडे जन, नावडे धन. आताच्या स्थितीचा जर विचार केला तर आम्हाला धनाचीही गरज आहे आणि आम्हाला जनाची सुद्धा गरज आहे महाराज. हो, एक वर्ग असा आहे की ज्याला फक्त पैशाची गरज आहे. एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे पैसाही भरपूर आहे, परंतु तो फक्त सन्मानासाठी जगतोय. अर्थातच त्याला जनाची म्हणजेच लोकांची सुद्धा गरज आहे. प्रसिद्धीची हव्यास आहे. पैसा असून लोक सुखी नाही आहेत. हे जे हार पडतात ना गळ्यात, हा, अशा पुष्पवृष्टीसाठी लोकांनी वाहवाह करण्यासाठी लोकांची धावपळ येतात. त्यासाठी पैसे दिले जातात. अगोदर तू माझ्यासाठी हार घेऊन ये. पैसे देत आहेत, ही परिस्थिती आहे. डालेचे डाले तयार केले जातात. तर पैसे माझ्याकडून घेऊन जा 10,000 रुपये, पण अशी जल्लोष तयारी झाली पाहिजेत सचिन सर. ही परिस्थिती आहे. आणि आज आपला विषय देव कधी बनवू शकतो महाराज? नावडे जन, नावडे धन, माता पिता. कठीण आहे. पण तुकोबारांच्या बाबतीत जर विचार केला महाराज, काय प्रेम असेल, काय अपूर्वता आहे ना, ती उच्चतम प्रेमाचा विचार करतोय महाराज आपण. याच्या पलीकडे प्रेम नाहीये. हो, आम्ही कीर्तनात बसलो, 2 लोक जरी आले तरी आमचं लक्ष तिकडं जातं. हे आमचं प्रेम आहे. एक विषय आहे का आपला? एक विषय नाहीच आहे आपला. लक्षपूर्वक ऐका. परंतु तुकोबारांच्या बाबतीत जर विचार केला, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी हो, पांडुरंग ध्यानी पांडुरंग. गोविंद शयने, गोविंद शयने, गोविंद शयने, गोविंद शयने, गोविंद शयनी, गोविंद शयनी, गोविंद शयनी, गोविंद शयनी. जय हो. जय हो.
टाळ्या वाजवायच्या. टाळी वाजवण्यासाठी एवढी कंजूशी करू नका. त्यांनी हृदयापासून गायलंय. जरा जोरानं वाजवा ना. हां, क्या बात. तरी सुद्धा कोपऱ्यातून आवाज नाही आला. का नाही आला सांगतो ना. तालिया ओ नहीं बजाते जो हर पल गम में होते हैं. तालिया ओ नहीं बजाते जो हर पल गम में होते. काही टेन्शन आहे का तुम्हाला? BP, शुगर, थायरॉइड, मूळव्याध असा काही त्रास नाही ना. तालिया ओ नहीं बजाते जो हर पल गम में होते. तालिया ओ बजाते जो हर पल नहीं दम में होते. हर पल नाही दम में होते. यासाठी सुद्धा खूप साधना करावी लागते. इतकं सहज नाही येत ते. तुम्ही उठून बघा बरं गाण्याचा प्रयत्न करून. तुम्हाला असं वाटतं इतका उंच तर मी पण गातो. इतका उंच मीच पण गातो. गाऊन बघ ना. सोपं नसतं दादा. यासाठी देखील साधनाच करावी लागते. ऐका ना लक्षपूर्वक. गोविंद असनी गोविंद शयनी. काय ना संतांच्या जीवनातली जी साधना आहे ना, भगवान परमात्मा मला असं वाटतं त्यांचं जीवन इतकं साधना बनलेलं आहे की प्रत्यक्ष बघावं तिकडं त्यांना देवच दिसतो. याहीपेक्षा पुढं सांगू स्वतः देवच होऊन जातात ते महाराज. काहीच दिसत नाही त्यांना. भगवंत व्यतिरिक्त काहीच नाही. कायम जागृती, स्वप्नी, सुषुप्ती प्रत्येक अवस्थेमध्ये फक्त आणि फक्त त्यांना देव दिसतो महाराज. दुसरं काहीच दिसत नाही. आपण विचारा ना आपल्याला काय दिसतं. संतांना विचारा, ते सांगतात. देवाची आठवण येते महाराज. आपल्याला येते का कधी कधी आठवण? संत बोलतात तुम्हारी याद आती है बताओ क्या करे मोहन. तुम्हारी याद आती है बताओ क्या करे मोहन. सुबह और शाम आती है रात भर रुलाती है. सुबह और शाम आती है रात भर रुलाती है. एवढी आठवण जर आपल्याला आली ना दादा, हा तर जगाचा मालक धावत तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. साधना इतकी जीवनामध्ये करा दादा. वाक्य नीट ऐका बरं का. साधना जीवनामध्ये इतकी करा की तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. जगाचा मालक तुमच्याकडे आला पाहिजे. इतकी साधना तुमच्या जीवनात असली पाहिजे. साधना जर आमच्या जीवनामध्ये असेल तर जगाचा मालक येतो का? हो येतो ना. कोणासाठी आला? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी. जगाचा मालक येतो, पण आपल्याकडं तितकी जर साधना असेल तर जगाचा मालक विटेवरनं तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल. साधना तितकी असावी लागेल दादा. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. सदैव फक्त आणि फक्त तोच दिसला पाहिजेत आपल्याला. मलाच वाटतं ही साधना आहे. आणि ही साधना तुकोबरायांच्या जीवनामध्ये होती महाराज. हो फक्त आणि फक्त देव. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे संत. यापेक्षा पुढे सांगू दादा, भगवान परमात्म्या करता ऐका ना मोक्षाचा सुद्धा त्याग करतायत संत. भगवान परमात्म्या करता. मांडी घाला ना. आपण फक्त मांडी घाला देवासाठी. भगवान परमात्म्या करता मोक्षाचा सुद्धा त्याग केला जातो. पुढे सांगू अजून, भगवान परमात्मा प्राप्त होण्यासाठी नरकाचा सुद्धा स्वीकार केला जातो महाराज. जीवापेक्षा जास्त प्रेम केलं जातं हे पण आपण ऐकलं. पण भगवान परमात्मा जर प्राप्त होत असेल
तर आम्ही नरकसुद्धा स्वीकारायला तयार आहे. कोणी स्वीकारला हो नरक? भागवत कथा आपण ऐकली असेल. गोपिकांचं सुंदर चरित्र आहे आणि त्यामध्ये एक फक्त स्पर्श करतो. भगवंताला अहंकार सहन होत नाही आणि गोपिकांच्या ठिकाणी अहंकार, नारदांच्या ठिकाणी अहंकार होतोय आणि विचारलं जातं नारदजी देवाला प्रश्न विचारतायत की जगाच्या पाठीवर तुमचा सर्वात मोठा भक्त कुठला आहे? नारदांना प्रश्न पडला, मीच तर सर्वात मोठा भक्त आहे, मीच तर खूप मोठी साधना करतो, देवावरती माझ्या इतकं प्रेम कोण करत आहे? नारदाला अहंकार झाला आणि देवाला कळालं आता नारदाचा अहंकार तर पण गेला पाहिजेत, म्हणून काय केलं पाहिजे? भगवान परमात्माचे गडबडा लोळायला लागले. नारदांनी विचारलं, प्रभू काय झालंय? काही नाही, खूप पोट दुखतंय. बरं, काय करावं लागेल? डोकंही दुखतंय. हो, काय करावं लागेल? काहीच नाही, भक्तांच्या पायाची पायधूल जर माझ्या डोक्याला लागली, माझ्या मस्तकाला जर लागली ना, तर माझं डोकं बरं होणार आहे. बरं, काय करावं लागेल? अरे भक्त तर मीच आहे, पण नारदजी ऐका ना, जोही भक्त त्याच्या पायाची पायधूल मला देणार आहे, भक्ताच्या पायाची पायधूल जर मला लागणार असेल तर मला असं वाटतं तो भक्त नरकात सुद्धा जाईल ना. आपल्या पायाची पायधूल जर देवाला द्यायची तर त्याला नरकात जावं लागेल. नारदजी विचार करतायत, हो हेही बरोबर आहे. नारदजी विचार करताय, हे काम तर मलाच करायचं आहे, परंतु बघूया ना अजून सुद्धा कोण आहे. म्हणून नारदजी त्रैलोक्याचं भ्रमण करत आहेत आणि त्रैलोक्याचं भ्रमण करत असतानाच जातायत. लोक विचारतायत, नारद महर्षी आलात? हो आलो. कसे आहेत आमचे प्रभू? सर्व आनंद कुशल मंगल तर आहे ना? नारदजी सांगतायत, नाही, भगवंताचं डोकं दुखतंय. बरं, काय हवंय? पायाची पायधूल हवी आहे. भक्त देण्याकरता तयार होत आहेत. नारदजी सांगतायत, तुम्ही तुमच्या पायाची पायधूल देताय, परंतु तुम्हाला मात्र नरकात जावं लागणार आहे. भक्त पाठीमागं सरकतायत, नाही जायचं आम्हाला नरकात. नारदजी तेच भ्रमंती करत करत ज्या वेळेला श्रीधाम वृंदावनामध्ये जात आहेत, गोपिका समोर येत आहेत. गोपिका विचारतायत, नारदजी कसे आहेत आमचे प्रभू? सर्व कुशल आहे ना? सर्व मंगल आहेत ना? कसे आहेत आमचे मालक? हा प्रश्न ज्या वेळेला गोपिका विचारतायत त्यावेळेला नारद महर्षी सांगतायत, बोलत नाहीये. नारदजी बोललं पाहिजे. तुम्ही बोलणार नाही आम्हाला कळणार नाही. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या प्रभूचा समाचार सुद्धा कळणार नाही. नारदजी बोला ना, नारदजी बोला ना. बोललं पाहिजेत ना नारद सांगा ना कसे आहेत आमचे प्रभू. त्यावेळेला नारदजी सांगतायत, काही कुशल नाही, प्रभूचं डोकं दुखतंय आणि त्यासाठी भक्तांच्या पायाची पायधूल हवी आहे. नारदजी विचार कसला करतायत? बाकी नंतर चर्चा करू, फक्त सांगा किती पायधूल हवी आहे, आम्ही देण्याकरता तयार आहे. नारदजीने प्रश्न केला, देण्याकरता तर खूप सारे तयार आहेत, पण लक्ष द्या ना, तुम्ही तुमच्या पायाची पायधूल देणार आहात, परंतु तुम्हाला मात्र नरकात जावं लागणार आहेत. गोपिका सांगतायत, नारदजी आम्ही देवाला आमच्या पायाची पायधूल दिल्यानंतर जर आम्ही नरकात जात असेल, परंतु आमच्या पाय धुलीने जर भगवंताचं डोकं बरं होत असेल ना, तर आम्ही एकदा नाही आम्ही हजारो वेळा आमच्या भगवंतासाठी नरकात जायला तयार आहे. हजारो वेळा. काय प्रेम आहे हो. आम्हाला हे फक्त बोलणं सोपं आहे, कृतीत मात्र नाही आहे. जगाच्या मालकाकरता महाराज नरक सुद्धा स्वीकारायला गोपिका तयार आहेत. आम्हाला नरकाची भीती दाखवू नका, तुम्ही फक्त पायधूल घ्या आणि जा आणि आमच्या प्रभूचा शुभ समाचार आमच्यापर्यंत द्या. मला असं वाटतं मला पुढं चालायचं आहे. जगाच्या मालकासाठी नरकावर सुद्धा प्रेम केला जात आहे महाराज. अर्थात तो प्रिय आहे, देवासाठी फक्त त्याला सुद्धा जवळ केल्या जातं. अजून सांगू तुम्हाला, भगवान परमात्मा प्राप्तीसाठी दुःखावर सुद्धा प्रेम केलं जातं दादा. नरक तर स्वीकारतायच. देव जर भेटत असेल तर नरक सुद्धा स्वीकारला जातो आणि देव जर प्राप्त होत असेल महाराज तर दुःखावर सुद्धा प्रेम केलं जातं. कोणी केलं दुःखावर प्रेम? कुंती मातेचा प्रसंग आपल्याला माहिती आहे, भागवतातला सुंदर प्रसंग आहे. ज्या वेळेला जगाचा मालक त्या ठिकाणी समोर उभा राहतोय, खूप गोड प्रसंग आहे, फक्त स्पर्श करतो. आईसाहेब कुंती समोर आहे आणि जगाचा मालक विचारतोय, आज मी देण्याकरता तयार आहे, सांगा ना काय हवं आहे. त्यावेळेला कुंतीने ओळखलं, प्रभू आज तर खऱ्या अर्थाने डोळे उघडले, आज तर कळालं की तुम्ही जगाचे मालक आहात. भगवान परमात्मा हसताय आणि सांगतायत, आता काय बोलताय तुम्ही? मी आणि जगाचा मालक कसं बोलताय तुम्ही? हे नाही. हो प्रभू, आज कळालं मला. आज आप इस ब्रह्मांड के मालिक हो. भगवान ने कहा, अरे बुआ का पगला गई है क्या? तूने तो आज मुझे इस ब्रह्मांड का मालिक बना दे. बोले हाँ ठीक है, मैं इस ब्रह्मांड का मालिक हूँ, लेकिन बुआ
मैं आज आपको कुछ ना कुछ देना चाहता हूँ, बोलो आपको क्या चाहिए। कुंती मैया ने कहा कन्हैया मुझे कुछ नहीं चाहिए। अरे नहीं, ऐसा नहीं हो सकता, आज तो मैं आपको देने के लिए तैयार हूं, आपको तो मांगना ही पड़ेगा। ए नकुल, सहदेव, युधिष्ठिर सब आ जाओ, आज बुआ ने मुझे इस ब्रह्मांड का मालिक बना दिया और आज मैं कुछ ना कुछ देने के लिए तैयार हूं। बुआ बोलो क्या चाहिए आपको। बुआ अगर आप चाहती कि आपको ब्रह्मा का पद चाहिए तो मैं हंसते हंसते आपको ब्रह्मा का पद दे दूंगा, ब्रह्मा जी से उस गद्दी से हटा दूंगा और आपको उस गद्दी पे बिठा दूंगा। बोले ना कन्हैया ना ना, मुझे ब्रह्मा का पद चाहिए। तो कहा चाहिए आपको? हाँ, अगर आप चाहती कि आपको इंद्र का पद चाहिए तो मैं इंद्र जी से उस गद्दी से हटा दूंगा और आपको उस गद्दी पे बिठा दूंगा। चाहिए ब्रह्मा का, इंद्र का पद। इंद्र तो घबरा गया, लेकिन कुंती मैया ने कहा ना कन्हैया ना ना, मुझे इंद्र का पद चाहिए। तो बोलो क्या चाहिए? ब्रह्मा का पद चाहिए, दे दूंगा। इंद्र का पद चाहिए, दे दूंगा। बुआ आपको बोलने में विलंब होगा लेकिन ये लाला तुम्हें देने में विलंब नहीं करेगा। बोल क्या चाहिए? जरा सोचो, कुंती की जगह अगर हम खड़े होते तो, और सामने भगवान खड़े हैं और हमसे प्रार्थना कर रहे हैं कि आपको क्या चाहिए। हम भगवान से कहते हैं भगवान थोड़ा समय तो दे देते, हमें बड़ी लिस्ट बना के आपके सामने खड़ी कर देते, टाइम भी नहीं दिया आपने हमें तो कुछ मांगने के लिए। लेकिन सामने कौन थी? कुंती मैया थी। कुंती मैया ने कहा कन्हैया मुझे और कुछ नहीं चाहिए, ना ब्रह्मा का पद चाहिए ना इंद्र का पद चाहिए। नहीं बुआ, आज तो मैं आपको कुछ ना कुछ देने के लिए तैयार हूँ, बोलो क्या चाहिए। क्या मांगा होगा कुंती ने? कुंती ने अपने साड़ी का पहलो ऐसा भगवान के सामने फैला दिया और कन्हैया से कहा कन्हैया अगर देना ही चाहता है लाला, ध्यान से सुनना, बड़ा प्यारा है। कन्हैया अगर देना ही चाहता है तो इस झोली में कन्हैया दुख ही दुख भर दे, कन्हैया दुख ही दुख भर दे। विपदः संतु न शश्व तत्र तत्र जगत गुरो भवतो दर्शनम यत्स्याद् पुनर्भव दर्शनात्। कन्हैया इस झोली में कन्हैया दुख ही दुख भर दे, कन्हैया दुख ही दुख, दुख के सिवा और कुछ नहीं चाहिए। भगवान ने कहा हे पगली, आज तक पूरे जीवन में दुख के सिवा तूने पाया ही क्या है? और आज मैं आपके सामने प्रस्तुत हूं और आपसे बोलने के लिए कह रहा हूं तो आप बोलती कि मुझे दुख चाहिए। दुख भोगते भोगते तेरा पेट नहीं भर गया क्या रे? हाँ, आपका जन्म का हुआ, आपका संभाल किसने किया? जो पति मिला वो भी पिलिया का मरीज, उस पति का भी कोई सुख नहीं है आपको। गांधारी के 100 पुत्र 24 घंटे आपके बच्चे को मारने के लिए इतने प्रयास करते हैं और आज मैंने आपको कुछ कहा तो आप बोलते मुझे दुख चाहिए। ना, मैं आज आपको दुःख नाही दे सकता. समोरचा विषय मला सांगायचा नाहीये, परंतु कुंतीने इतकंच सांगितलं की मला जर द्यायचं असेल तुला तर फक्त दुःख द्यायचं आहे. कशासाठी मागितलं हे दुःख? कशासाठी मागितलं हे दुःख? भगवान परमात्म्या करता दुःखावर सुद्धा प्रेम केला जातं का? कुंती माता सांगते मला ते सुख नकोय की ज्या सुखापासून माझा देव माझ्यापासून अंतर होईल. मला ते दुःख हवंय. अरे मी जर दुःखामध्ये असेल तर त्या दुःखामध्ये मला सदैव तुझा आठवण असेल. विठाला 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 कुंती मैया सांगते सुख के माते सिल पड़े जो हरि हृदय से जाए, बलहारी वा दुख की जो पल पल नाम जपाए. सुख के माथे सिल पडे जो हरि हृदय से जाए. त्या सुखावरती पत्थर पडू दे. कुठल्या? की ज्यामुळे जर भगवान परमात्मा माझ्या हृदयापासून दूर जात असेल ना, ते सुख मला नकोय. त्याच्यावर पत्थर पडू दे. बलहारी वा दुःख की जो पल पल नाम जपाय. मला ते दुःख हवंय की ज्या दुःखामुळे तू सदैव आमच्या सोबत आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी पाहते पांडव अखंड वनवासी. पण जगाचा मालक कोण? कुठं होता? कुठं होता? पांडवांसोबत होता. मला सांगा ना, मी 3 विषय तुमच्या डोळ्यासमोर ठेवले. आणखीन एक विषय मला सांगायचंय. जगाच्या मालकासाठी नरकाचा स्वीकार, जगाच्या मालकासाठी दुःखावर प्रेम आणि जगाच्या मालकासाठी मोक्षाचा त्याग. या 3 पैकी काय करू शकतो आम्ही?
देवासाठी दुःख घेऊ शकतो गजानन महाराज आपण? देवासाठी नरकाचा स्वीकार करू शकतो आम्ही? अजिबात नाही. देवासाठी मोक्षाचा त्याग. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा, मोक्ष कोणाला नकोय? हात वरती करा. तुम्ही जागी येत ना सर्व? झोपले का कोणी? झोप येते का तुम्हाला? चहा घ्यायचा का एकदा? मला सांगा, मोक्ष कोणाला नकोय? मोक्ष हो, मोक्षासाठी तर आम्ही घरदार सोडून इथपर्यंत आलो, पशुपती भगवंताच्या दरबारामध्ये. मोक्षाचं, अरे ही धडपड कशासाठी आहे आपली? मोक्षासाठीच आहे ना. मोक्षासाठीच आलोय ना आपण. आम्हाला जर मोक्ष हवा असेल तर महाराज तुम्ही असं कसं बोलता मोक्ष नकोय? परंतु जगाच्या मालकासाठी संत मात्र मोक्षाचा सुद्धा स्वीकार करतायत, अस्वीकार करतायत. महाराज नकोय आम्हाला तो मोक्ष. बरं, मोक्ष म्हणजे काय? काय किराणा दुकानात गेला आणि किलोभर साखर मागितली, बाबा झोपू नका ना बाबा, मोक्ष नाही पाहिजे तुम्हाला? कीर्तन झाल्यावर जर विचारलं कोणी मोक्ष कुठे गेला, तुम्ही म्हणसाल मोक्ष कुठे भेटला? मोक्ष कुठे आहे? मोक्ष झोपीतच गेला. झोपीत येईन तुम्हाला, मला माहिती आहे. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. लय गोड वाटतं महाराज. एखाद्याने जर हसवलं ना, लोक एवढी धावपळ करतात. जाऊ द्या तिकडं. परंतु ऐका, थोडंसं ऐका, थोडा वेळ राहिला आपला. काय सांगत होतो मी? बाबा तुमच्यासाठी खास मोक्ष. मोक्ष मोक्ष पाहिजेत ना तुम्हाला? झोपायचं नाही मग अजिबात? अजिबात नाही. इथून पुढचे 5 दिवस बिलकुल झोपायचं नाही. हां ऐका ना, मोक्ष म्हणजे असं नाहीये किराणा दुकानात गेला आणि साखर मागितली. मोक्षाबद्दल बोलत असताना शास्त्रकार सुद्धा इतकं सुंदर बोलतात. मला सांगा, मोक्ष किती प्रकारचा आहे? किती प्रकारचा आहे माऊली? सांग ना, म्हणा, तुला कशाला आणलं इथं? तुम्ही सांगा माऊली, किती प्रकारचा आहे? 4 प्रकारचा. हरिपाठ पाठ आहे ना आपला. ज्ञानोबाराय बोलतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरे, तेने मुक्ती, तेने मुक्ती, तेने मुक्ती चारी. आहे की नाही? 4 मुक्त्या आहे. आता कुठल्या कुठल्या आहेत? कुठल्या कुठल्या आहेत? कीर्तन झाल्यावर अख्खं पाकिट घेऊन जायचं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आणखीन एक मोक्ष शास्त्रकर्त्यांनी मानलेला आहे. तो जर सांगितला की नारळा सगट पाकिट त्याला. सांगा काळेसाहेब. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आपल्याला माहिती आहे. भागवतकर्त्यांनी एक मोक्ष सांगितलंय दादा, त्याचं नाव आहे श्राष्टी. सालोक्य श्राष्टी सामिप्य कत्व दीय मानम न गृह्णाती विनामत सेवनम जनाहा. श्राष्टी नावाचा मोक्ष आहे की भगवंताचं जे ऐश्वर आहे ते ऐश्वर आपल्याला प्राप्त होणं, याला श्राष्टी म्हणतायत. पण संतांना विचारा, तुम्हाला हवाय? आम्हाला काय गरज आहे त्याची? आम्हाला नकोय. समीपता, भगवंताच्या जवळ असणे नकोय आम्हाला. स्वरूपता, भगवंताचे अगदी एकरूप होऊन जाणं नकोय आम्हाला. समीपता, स्वरूपता, सायुज्यता. हा मोक्ष जर एकदा प्राप्त झाला, नस पुनरावर्तते. जन्म मृत्यूच्या कुचक्राच्या फेऱ्यातून व्यक्ती कायमचा संपतो. समीपता, सलोकता, भगवंताच्या वैकुंठामध्ये राहणं, याला काय मोक्ष आहेत ना महाराज. आता मला सांगा, एवढं मोक्षाचं वर्णन केलं, कोणाला नकोय मोक्ष? समीपता नकोय, स्वरूपता नकोय, सलोकता नकोय? अरे सगळेच हवंय. आणि श्राष्टी तर पहिला पाहिजे तर आम्हाला. भगवंताचं ऐश्वर आहे ना, ते तर आम्हाला हवंच आहे. पण भक्तांना विचारा, तुकोबरायांना विचारा, तुकोबराय काय? बोला बोला. अहो, ज्या मोक्ष प्राप्ती करता लोक स्वतःला उलट टांगून घेतात. हा, दाढी वाढती, जटा वाढतात. अरे बापरे बाप, एवढी प्रचंड साधना केल्या जातात. कशासाठी? फक्त मोक्ष प्राप्तीसाठी. आणि तुकोबराय सांगतात, देवा आम्हाला मोक्षाची गरज नाहीये. ही म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? स्वरूपता, सलोकता एवढं सगळं वर्णन केलं आणि एवढं सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्याचं उत्तर द्यावं, बरं, इतका महान आहे का मोक्ष? बरं, आम्हाला त्या मोक्षाची गरज नाही आहे. आम्हाला त्या मोक्षाची काय म्हटले ऐका बरं का, मला सिद्धांताकडे घेऊन जाणं हे फक्त उदाहरण आहे. काय म्हटले ते? ऐश्वर्यापेक्षा देखील सुंदर आहे. आता माझा प्रश्न सिद्धूला असेल की इतकं सुंदर वर्णन त्यांनी केल्यावर तुझं काय उत्तर असेल? आता ऐश्वर्यापेक्षा? हां, मान हलवली त्यांनी. त्याची काय हिंमत आहे महाराज नाकारायला? अरे 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा स्वीकारेल.
सिद्धूचा काय विषय आहे? हा, पण मला सांगा आता इकडं आणा. त्यांनी एकाच वाक्यामध्ये होकार दिला, हे व्यावहारिक आहे. आता इकडे या, सिद्धांताकडे या. मोक्षाचं वर्णन केलंय जसं बाबांनी वर्णन केलं होतं. इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. परंतु सिद्धूच्या उत्तराला आता नकारार्थी घ्यायचंय आपल्याला. सिद्धूने सांगितलं, बर बाबा इतकी सुंदर आहे का, असं आहे का, बर 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 बर, एक काम करा ना, तुम्हीच करून टाका दुसरं. मला नकोय. इकडेही तसंच आहे महाराज. इतकं सुंदर वर्णन करा, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सृष्टी इतका सुंदर आहे, सांगा कुठला मोक्ष पाहिजे. आणि तुकोबरांनी एका वाक्यात उत्तर द्यावं, बर इतका सुंदर आहे का, इतका सुंदर आहे का, बर 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 देवा, राहू द्या तुमच्याकडंच. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. हो मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. हो तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. तुकोबरांनी उत्तर दिलं महाराज, मोक्ष तुमचा देवा मान्य आहे आम्हाला, दुर्लभ आहे हेही मान्य आहे आम्हाला, तो सहजासहजी भेटत नाही, बिलकुल सत्य आहे. पण एक काम करा, दुर्लभ तो मोक्ष तुमचा देवा दुर्लभ आहे, पण ठेवा तुमच्याकडं. आम्हाला त्या मोक्षाची गरज नाही आहे महाराज. आम्हाला गरज कशाची आहे? आम्हाला गरज तुमची आहे. आम्हाला मोक्षाची गरज नाही आहे. ज्या मोक्षाबद्दल तुम्ही बोलता तो मोक्ष आमच्या घरची दासी आहे. मोक्ष माघारी कामारी ते दासी, मोक्ष माघारी कामारी ते दासी, मोक्ष माघारी कामारी ते दासी, माघारी कामारी ते दासी. होय सांगू ऐसे तुका म्हणे, सांगू ऐसे तुका आम्हा घरी कामारी ये दासी, तो मोक्ष आमच्या घरची दासी आहे. आम्हाला मोक्षाची गरज नाहीये. आणखी पुढे सांगतात मोक्ष सुखा हानू लाता. आम्हाला मोक्षाची गरज नाही, त्या मोक्षाला आम्ही लाथा मारतोय महाराज. बापरे बाप. ऐका ना, देवासाठी मोक्षाचा त्याग, देवासाठी नरकाचा स्वीकार आणि देवासाठी दुःखावर प्रेम. माझा प्रश्न असेल, या तीन पैकी तुमची काय तयारी आहे देवासाठी? ना दुःखावर प्रेम करू शकत आपण देवासाठी, ना मोक्षाचा त्याग करू शकत आपण देवासाठी, ना नरकाचा स्वीकार करू शकत आपण देवासाठी. आपण फक्त बोलू शकतो माझं प्रेम आहे, याच्या पलीकडे काहीच नाही करत. पण मला सांगा, संतांचं इतकं प्रेम देवावर आहे, देवाचं सुद्धा तितकंच प्रेम आहे. किती प्रेम आहे? तेही प्राणापवृते. आपण यांचंच बघतोय ना, पुढं बोललं पाहिजेत ना आपल्याला. देव सुद्धा तितकं प्रेम करतो का? हो, ज्ञानोबा सांगतात, तेही प्राणापवृते आवडती निरुते मज भक्त चरित्राते प्रशंसती. मला देखील माझे भक्त इतके प्रिय आहे, इतकं प्रिय आहेत की मी सुद्धा माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रेम कोणावर करतो? भक्तावर करतो. संतांचं देवाविषयी असलेलं प्रेम आपण बघितलं. देव सुद्धा संतांवर तितकं प्रेम करतो. एक साधक कुठून उभा राहिला, त्या साधकाने प्रश्न केला, हे एकमेकांवरती इतकं प्रेम काय करतात? यांचा संबंध काय आहे?
संबंध लागेल ना महाराज, काही ना काहीतरी संबंध लागेल ना. कशासाठी प्रेम केलं जातं? अहो आई मुलावर प्रेम करते, संबंध आहे, आई आणि मुलाचं नातं आहे, प्रेम केलं जातं. मित्रत्वाचा संबंध असेल, हो मित्रत्व या नात्याने आम्ही एकमेकांवरती प्रेम करतो. आत्या भाऊ आहे हा संबंध आहे, माम भाऊ आहे हा संबंध आहे, मावस भाऊ हा संबंध आहे. असे अनेक प्रकारचे संबंध असतात. परंतु देव आणि संत यांचा काय संबंध आहे, हे एकमेकांवरती का प्रेम करतायत, त्यांचा काय संबंध आहे, याचं उत्तर तुकोबाराय देतात अभंगाच्या पहिल्या. देवते संत 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 देवते तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय का हो एकमेकांवरती एवढं प्रेम करतायत? तुकोबराय त्याचं उत्तर देतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्या साधकाने प्रश्न विचारला, महाराज आम्ही तुम्हाला प्रश्न केला, यांचा काय संबंध आहे? आणि तुम्ही आम्हाला उत्तर देतात देवते संत. असं नाकाने निंबू सोडल्यासारखं उत्तर देऊ नका, आम्हाला पटलं पाहिजेत ना ते. आम्ही तुम्हाला संबंध विचारला, हे एकमेकांवरती एवढं का प्रेम करतायत?
तुकोबर आहे त्याला म्हटले बाबा हे असंच असतं, कमी जर शिकलं असलं ना की ते कळतच नाही पटकन. हा संबंध अनेक प्रकारचा आहे. विचारसागर, वृत्तीप्रभाकर हे ग्रंथ जर आपण उघडून बघितले तर यामध्ये संबंध सांगितला. संयुक्त समवाय संबंध, संयुक्त विशेषणता संबंध, तादात्म्य संबंध, तदेव ही आत्मानाम यस्य स्वरूपस्य स तादात्म्य, हा अभेद संबंध. यांचा काय संबंध आहे असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे महाराज तादात्म्य. तदेव ही आत्मानाम यस्य स्वरूपस्य स तादात्म्य, हा हे दिसायला जरी दोन असले तरी स्वरूपतः मात्र काय आहेत, एकच आहे. देवते संत, देवते संत हा अभेद संबंध आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हे दिसायला जरी प्रतिमा रूपाने भिन्न भिन्न असले तरी मात्र स्वरूपतः हे एकच आहे. दिसायला वेगवेगळे दिसतात आपल्याला. एखाद्या वेळेला एखादा अभिनय करणारा एखादा नट असेल, एखादा हिरो असेल. मला असं वाटतं एक्झाम्पल जर आपण घेतलं, एखादा अमिताभ बच्चन असेल आणि अमिताभ बच्चननी जर एखाद्या फिल्ममध्ये काम करताना त्याने रोल्स घेतला तो भिकाऱ्याचा, पण मला असं वाटतं ते पार्ट त्याने भिकाऱ्याचं घेतलंय. पण वस्तुतः जर विचार केला तर अमिताभ बच्चनला कोणी भिकारी म्हणेल का? काय म्हणेल? त्याचं ते पार्ट झालेलं आहे. तसंच आहे सज्जन हो, निमित्त त्या प्रतिमा रूपाने संत हे भिन्न भिन्न आपल्याला दिसतात. ज्ञानोबरायांच्या स्वरूपात दिसतात, तुकोबरायांच्या स्वरूपात दिसतात, गजानन महाराजांच्या स्वरूपात दिसतात, आदरणीय बळीराम बाबांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. परंतु वस्तुतः जर विचार केला तर यांच्यामध्ये आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नसतो, कुठलाच नाही. हा स्वरूपतः भिन्न भिन्न आहे, परंतु निमित्त त्या प्रतिमा जरी भिन्न भिन्न दिसत असल्या तरी वास्तवतः हे एकच असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा रूपाने भिन्न भिन्न दिसत असले. एखादा म्हणेल शक्य नाही महाराज, काय बोलताय हो तुम्ही? हा ज्ञानोबर आहे देव कसे असू शकतात? तुकोबर आहे देव कसे असू शकतात? गजानन महाराज देव कसे असू शकतात? देव आहेत, संत आहे. असा जर एखादा व्यक्ती भेद करत असेल त्यांच्यामध्ये, मी म्हणेल आपल्याला आदरणीय बळीराम बाबा हे देव आहेत. तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल महाराज काय बोलताय तुम्ही, हे शक्य नाहीये. संत आहेत, देव आहेत. परंतु असा जर भेद तुमच्या ठिकाणी जर येत असेल तर शास्त्रकार आपल्याला काय कठीण सांगतायत महाराज. शास्त्रकार आपल्याला सांगताय तस्य वासः कालसूत्रे यावश्चंद्र दिवाकरो. कालसूत्र नावाचं एक नरक आहे दादा, कालसूत्र. जो व्यक्ती संत आणि देव यांच्यामध्ये जर भेद बघत असेल ना तर शास्त्रकार सांगतात तस्य वासः कालसूत्रे. कालसूत्र नावाचा एक नरक आहे आणि तो व्यक्ती त्या कालसूत्र नावाच्या नरकामध्ये जातो. कोण व्यक्ती? जो देव आणि संत यांच्यामध्ये फरक पाहतो, यांच्यामध्ये भेद पाहतो, तो व्यक्ती कालसूत्र नावाच्या नरकामध्ये जातो. किती दिवस? 1 दिवस, रात्रभर, 1 महिना, 1 वर्ष, मग किती दिवस? यावत चंद्र दिवाकरो, जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत तो व्यक्ती कालसूत्र नावाच्या नरकात राहतो. आणि मग कोणीही कालसूत्र नावाच्या नरकामध्ये जाऊ नये म्हणून तुकोबाराय सांगतात भाव विवल अंतःकरणाने अभंगाच्या दुसऱ्याच्या. मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, हो मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, हो
काय गोड वर्णन करतायत. कोणीही कालसूत्र नावाच्या नरकामध्ये जाऊ नये म्हणून तुकोबराय बोलतात, भाविवळ अंतःकरणाने मी तो सांगतसे भावे. मी भाविवळ अंतःकरणाने तुम्हाला सांगतोय, कोणीही कालसूत्र नावाच्या नरकात जाऊ नये. हे माझ्यावरती जर अविश्वास असेल तर मी शास्त्रांची भाषा तुम्हाला सांगितली आणि मी ज्यांच्याकडे शिकलोय महाराज त्यांचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे 7व्या दिवशी. आदरणीय माझे गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज भावस्कर ज्यांच्याकडं होतो, वक्ते बाबांकडं होतो, अर्थातच त्यांच्या तालमीमध्ये राहिलोय म्हणून हे शब्द मला माहिती आहेत की कालसूत्र नावाच्या नरकामध्ये कोणीही जाऊ नये म्हणून मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा यावं चंद्र दिवा करो. कोणीही तोपर्यंत कालसूत्र नावाच्या नरकात पडू नये म्हणून तुकोबराय म्हणतात, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. हे सगळ्यांना ठाऊक असावं म्हणून मी सांगतोय. म्हणून माझे हात जोडून विनंती असेल दादा, माझी वेळ संपलेली आहे. बघा अभंगाला खूप सारा स्पर्श आपल्याला करता येईल. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन भरपूर बघता येईल की देवते संत देवते संत. तुम्ही एकदा जरी सांगितलं असतं ना महाराज देवते संत तरी आम्हाला चाललं असतं, परंतु इथं तुकोबरायांनी परत द्विरुक्ती केलेली आहे. आणि शास्त्रामध्ये द्विरुक्ती हा दोष आहे, द्विरुक्ती हा दोष आहे. पण काही गोष्टी अशा असतात की तिथं डबल शब्द जरी आला तरी त्याची द्विरुक्ती लागू शकत नाही, परंतु आपल्याकडे वेळ नाही आहे. परंतु तुकोबराय सांगतात इतकं मात्र ध्यानात ठेवा की देव आणि संत यांच्यावरती कधी अविश्वास दाखवू नका. हे प्रतिमा रूपाने जरी भिन्न भिन्न दिसत असली तरी यांच्यावरती मात्र प्रेम करा आणि त्यांना स्वीकारा. ते देव आहेत आपल्यासाठी. म्हणून आजच्या कीर्तनात मात्र इतकंच सांगतो दादा तुम्हाला की आज पूज्य बाबाजी या ठिकाणी आहेत, तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान या ठिकाणी आहेत. जिवंतपणे आपल्या लक्षात येत नाही दादा, परंतु खऱ्या अर्थाने निराकारी ओस दिशा एथ इच्छा पुरत असे, एथ इच्छा पुरत असे. निराकारी ओस दिशा वाम इकडं तिकडं आपण विनाकारांचे जे खडतर अशा प्रकारचे मार्ग आपल्यासाठी आहेत, कठीण मार्गाने गेल्यापेक्षा एथ इच्छा पुरत असे हे साकार रूपाने आहे, सगुण रूपाने आपल्या समोर आहेत. तर इथं तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे. जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाचीसाठी कुठंही जाण्याची गरज नाही. संतांच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून कुठेही जाऊ नका, एथ इच्छा पुरत असे. आणि पूज्य बाबांवरती आपण सर्वजण प्रेम करत आहात. निश्चित शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करा, कारण जीवनामध्ये सगळं काही मिळेल आपल्याला, पण साधू मिळणार नाही. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील, परंतु साधक असलेले साधू आपल्याला कधी प्राप्त होणार नाही. जीवनात सगळ्या गोष्टी मिळतील आपल्याला, परंतु साधूची भेट ही सर्व दुर्लभ सांगितलेली आहे ना. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. भगवंताच्या असीम कृपाने आपल्याला पूज्य बाबाजी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत. खऱ्या अर्थाने त्यांना जपा, त्यांच्यावरती प्रेम करा, नितांत प्रेम करा. कारण ते फक्त प्रतिमा रूपाने जरी आपल्यामध्ये असतील तरी वास्तवतः ते ईश्वराचं स्वरूप आहे. आणि तुम्ही आपण जर प्रत्येक व्यक्तीचा जर विचार केला तर संत हे खऱ्या अर्थाने देवच त्या ठिकाणी असतात. म्हणून निराकारी ओस दिशा एथ इच्छा पुरत असे. बरं ठीक आहे, इथं आमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. बरं देव नेमका आहे कुठं? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बाबांच्या ठिकाणी आम्हाला देव कसं सांगतायत? हां कसं सांगताय तुम्ही, कसं बोलताय? आम्हाला नाही पटत ही गोष्ट. परंतु तुकोबारायांच्या शब्दामध्ये जर सांगितलं, कारण तुकोबारावरती आपला विश्वास आहे, तुकोबारायांच्या शब्दांवरती आमचा विश्वास आहे. मग आपण तुकोबारायांनाच विचारूया, तुकोबाराय कसं बरं तुम्ही बोलता? तुकोबाराय सांगतात तीर्थे धोंडा पाणी. तुम्ही जर तीर्थाच्या ठिकाणी गेलात तर मला असं वाटतं तुकोबारायांचे शब्द आहे, तिथं धोंडा आहे, तिथं दगड आहे, ते पाणीचं आहे, ते तीर्थ जरी तुम्हाला वाटत असेल, परंतु देव रोकडा सज्जनी, सज्जनाच्या ठिकाणीच मात्र देव त्या ठिकाणी निरंतर वास करतो. मग सज्जनाच्या ठिकाणी जर देव असेल तर साधूच्या ठिकाणी देव नसेल का? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रोकडे केले, तुका म्हणे रोकडे केले, तुका म्हणे
सकळा सकळा असोठावे सकळा असोठावे असोठावे
कुमाय हरे 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 पार कुमाय विठो पार कुमाय पार कुमाय जय 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 विठो पार कुमाय हरे हरे विठो पार तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट द्याये. अर्थात किती मिळणार आहे या ठिकाणी तुकोबराय सांगतात, सेविता येणे पोट ध्याये. तुम्ही जितकी इच्छा कराल तितकं या ठिकाणी प्राप्त होणार आहे. एक सांगतो दादा जाता जाता, खरंच परमार्थामध्ये इतकं प्राप्त होतं की आपण येथेच तृप्तीचा ढेकर जोपर्यंत देत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण एकच सांगतो जाता जाता, परमार्थासारखं सुख कशात नाही आहे, कीर्तनासारखा आनंदसुद्धा मी तर सांगेल आपल्याला त्रिभुवनामध्ये कुठं नाही आहे. पण एकच सांगतो, तो परमार्थ ज्या दिवशी आमचा निष्काम बनेल ना दादा, त्या दिवशी परमार्थातली जी अविरतता आहे, परमार्थाचा जो आनंद आहे, तो आनंद गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाही. हा इतकं सुख आणि इतका आनंद या ठिकाणी आहे. आणि माऊलींच्या दरबारामध्ये काय हिरे त्या ठिकाणी प्रगट होतात, हे अदृश्य रूपाने असतात, कधी कधी प्रगट नसतात, परंतु खऱ्या अर्थाने हा एक एकाहुनी बळी रे. आपण फक्त नामांकित आवाज ऐकलेले असतात, त्यांचे शब्द आपल्या कानावरती पडलेले असतात, परंतु हे असे अदृश्य हिरे ज्यावेळेला आपल्या समोर येतात त्यावेळेला कळतं की काय ज्ञानोबरायांची ही कृपा आहे. एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पण करतो. या ठिकाणी आलो, पूज्य बाबाजींच्या या दरबारामध्ये ही सेवा मिळाली. आदरणीय ऋतिक महाराज आहेत, पूज्य कथाकार बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज